ते ऐकायचं आहे की मनोज जरांगे पुढचं आंदोलन काय करणार. काल सुई काढली, ती 4दा उपोषणही झालेलं आहे. आता ही उपोषणाचीच वेळ आणली आहे का सरकारनं आपल्याला? हो, जाणून बुजून आणि मुद्दाम म्हणून म्हणावं लागणार आहे पुन्हा पुन्हा उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या वेळी आणणं. कारण वेळ असताना, अधिवेशन असताना, सगळं हातात असताना सहजरित्यानं काम होणार होतं. ते विनाकारण पाठीमागं ठेवून काल बघितलं मग त्यांनी त्याचे परिणाम काय झाले ती. त्यासाठी त्यांनी काल विषय घ्यायला पाहिजे होता. त्यांना जे अपेक्षित राज्यभर होतं ते नाही झालं. याच्यावरूनच त्यांनी ओळखायला पाहिजे होतं की समाजाची दिशा, समाजाचं म्हणणं हे ओबीसी आरक्षणाकडून हे त्यांच्या हक्काचं आहे, सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बद्दलचं आहे. काल अधिवेशन होतं, आपण काल विषय घ्यायला पाहिजे होता. खरंच ते जर स्वतःला मायबाप राज्याचं समजत असतील, पालकत्व स्वीकारलं असं समजत असतील, कायदे जर मानत असतील, तर त्यांना नक्की पश्चाताप आलेला असावा की आपण जे अपेक्षित आपल्या नजरासमोर ठेवलं होतं, आनंद काय जे असेल ते राज्यभरात काय झालं आहे आणखीन तरी शहाणं व्हावं. कारण आज तर आम्ही आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 12 वाजता बैठक बोलवली. 12-1 वाजलं समजा, आम्ही खेड्यापाड्यातले लोक यायला मागापुढं उशीर होतोच. 12-1 वाजेपर्यंत सगळे बांधव येऊन पुढच्या आंदोलनाची दिशा फायनल करणार आहेत. पण आता आंदोलन थांबणार नाही आहे. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता आमच्या पुढं पर्याय पण नाही. पाटील साहेब, आधीच शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ आम्ही पूर्ण केली आहे. मात्र तुमच्या बोलण्यातून हे वाटतं की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहे. त्यामुळे कुठंतरी भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय का आणि ही फक्त खेळी आहे का? नक्कीच राजकारण डोक्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांचंच पोरात वाटोळ करायचं. मराठ्यांनी यांना निवडून आणायचं, मोठं करायचं आणि यांनी इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं. इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात, आणि तिकडे गेले की त्यांच्याकडून बोलायचं. म्हणजे ते लय गरजेचे आहेत म्हणतात. म्हणजे त्यांना मतदानच करीत नाहीत ते त्यांच्यासाठी चांगले, म्हणजे मोठं करते ते. आणि हे पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं. पण त्यांना आता रात्री येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदलला आहे, 100% बदलला आहे. आणि खरंच ते शहाणे असतील तर त्यांनी आता कालचे मॅटर होऊन तरी ओळखून घ्यावं मराठा खरोखर बदलला आहे आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी करावी. आम्ही तर अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे. तुम्ही म्हटलं होतं की शपथ अपूर्ण आहे. त्यांनी मनानेच म्हणायला पाहिजे. कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील. त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये. म्हणजे स्पष्टच सांगतोय, त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये. पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये, थोडीसुद्धा. कारण शेवटी समाजच मोठा असतो. ती त्यांनी ढळू देऊ नये. त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत. कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. आणि त्यांना कोण करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सरकावं. त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येतात, कोण त्यांना करून देत नाही. बरं पाटील साहेब, हे जे 10% आरक्षण दिलं गेलं किंवा तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं. हे जे 10% आरक्षण दिलं गेले ते टिकेल की नाही याच्याबद्दल आधीच साशंकता आहे. त्यात आता शरद पवार असं आज म्हणालेत की हे आरक्षण टिकेल की नाही त्याबद्दल मला सुद्धा शंका वाटते. तुम्हाला काय वाटतं, टिकणार आहे का आरक्षण? मी कालच सांगितलं आम्हाला त्याची देणं घेणत नाही, ते टिकून येत नाही. टिकू आता दिलं, गोरगरिबांनी दिलं. 2-3 जणांना लागत होतं, 150 लोक घेणार आहेत. ते दिलं गोरगरिबांनी त्यांना, त्यांनी गोरगरिबाला द्यायला पाहिजे होतं. ते टिकल नाही टिकल त्यात नाही पडायचं आम्हाला. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून मिळतं आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. आम्ही कोणाच हिसकून घेत नाहीत, कोणाला धक्का नाही, बुक्का नाही, काही नाही. त्यांचं त्यांनाच हे, आमचं आम्हालाच हे. कारण आम्ही तिथंच आहेत. फक्त आमचं ते आत्तापर्यंत खात होती, आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता. आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना, आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना. आणि तुम्ही इथं देऊन कशाला कुठून ठेवता येते आम्हाला? ते टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं. मला तर राजकारण नाही करायचं. मी राजकारण फिजकारण करत नाही, ना सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकांना फिरोधकाकडून. माझा सगळा दैवत समाज मायबाप समाज. त्याच्यामुळं आमच्या हक्काचं आम्हाला जे पाहिजे ते मात्र अंमलबजावणी आता आम्ही मिळवणार. आज दिशा ठरवणार आणि आंदोलनाचा प्रयोग सुरू झाला म्हणून समजायचं. पाटील साहेब, आपण काल बघितलं तर देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलताना असं म्हणाले की आता आरक्षण दिले आणि यानंतर ज्या जाहिराती निघतील नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिरात असतील त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याचा समावेश असेल. ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल, त्याच्यात इन्क्लूड असेल. तेवढं पहिले नियुक्त्या दिल्या तर बरं होईल. आधी ESBCच्या NECBCच्या ते दिलं तर चांगलं होईल.
फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले, शांततेत बसून ते बी जरा मागे घेतलं ते एक बरं होईल. हाय आपल्या हातात काही पत्रवाळी तर आपण दिलं पाहिजे मोकळ्या मनाने. सगळं आपल्या ताटावर घेण्यापेक्षा ओली थोड्या सगळ्याला दिलं तर बरं होईल. मोगम गुन्हे दाखल केलेत. ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली, ही दुसऱ्याची कोणाची नव्हती. हिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात, तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत. आणखीन तपासायचं असलं तर या एकदा तपासायला. जर राज्यातल्या माता माऊलीला जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला. आणखीन गोळ्या आहेत. असे जवळपास 350-400 लोक आहेत असे असणारे. आणि आकडा सांगतायत वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून. थोडं या आले ठेप्यावर तर नसता पोलिसाच्याच गळ्यात हात टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर. बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असले तर. हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेशातला ग्रंथ घेणं नाही. परदेशातला ग्रंथ उचलून नाही आणायचा. म्हणून आता त्याला परदेशाच्या परवानग्या काढाव्या लागत्या आणि आंतरराष्ट्रीयांच्या परवानग्या काढाव्या लागत्या. खूप देश बदलून लांब जावं लागणार आहे. गॅजेट घेणं म्हणजे का लय मोठा विषय नाही आहे. समिती स्वीकारू शकते हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारू शकते, सातारा संस्थांचं स्वीकारू शकते. काय केलं तुम्ही? लोकांना सांगण्यासारखं केलं काय? अधिसूचना काढली ती साधी काल एवढं मोठं अधिवेशन असून अंमलबजावणीसुद्धा नाही केली. आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला नाही. कालच्या अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता. तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन, जनता नाही ना म्हणत. आता किती खुशी व्हायला पाहिजे होती. मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, एकमेकाला जर दिलं तर मग खुश होतो. त्याने मला दिलं. आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं आणि एखाद्याने मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्याने दिली म्हणून. तुम्ही मोटरसायकल देऊन नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही अंमलबजावणी केली नाही. तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्यांची. कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना. आज 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. 15 दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोड्याने साबणीने जरी घासील असतं गोट्याने तुम्हाला तरी 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. अहो छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचा. कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला. आणखीन बी जनतेचा आहे विश्वास 1-2 दिवस तुमच्यावर. एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय. पाटील तुम्ही म्हटले होते की निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत किंवा निवडणुका होणार नाहीत, निवडणुका घेणार नाहीत. मात्र तुम्ही आता म्हणताय की हा जो काही निर्णय घेण्यात आला हा फक्त निवडणुकांचा विचार करून जो आहे तो घेण्यात आला आहे. म्हणजे फक्त जागा निवडून याव्यात, फायदा व्हावा, सरकार यावं यासाठीच एखाद्या समाजाचा बळी जातोय का किंवा दिला जातोय का? एकदा असं त्याने निवडणुका जवळ आल्यावर दिलं 18ला. त्याचा फायदा त्यांना त्यावेळी झाला होता. पण आता समाजाच्या लक्षात हे लक्षात आलं. त्यावेळेस दिलं होतं ते आरक्षण रद्द झालं. ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं. म्हणून समाजाला लक्षात आलं तेच ये. पहिल्यापासून आपले पोरं फसलेले त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही. आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी. तेच प्रयोग आहे लोकांच्या लक्षात आलं. पुन्हा त्यांना ते पहिल्यासारखंच लय मोठे आणायचे निवडून 106 सारखे. आणि लोकांच्या लक्षात आलं हे बी जाणार दिलंय. त्यामुळं त्याच्यात आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी. आता लोकांच्या उत्साहात शहाणं व्हावं आणि समाजाला दोन्ही द्यावं. ते दिलंय ते आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. नाही बहिष्कार संबंधच आहे. निवडणूकच घेणार नाहीत ते. एवढा मोठा ज्वलंत मुद्दा असताना निवडणूकच राज्यात घेऊ शकत नाहीत ते. हे घेतल्यावर अंमलबजावणी झाल्यावर ते निवडणूक घेऊ शकतात. तोपर्यंत तेच घेणार नाहीत मनानं. बरं, विरोधाला विरोध नको म्हणून एकमताने हे जे मंजूर झालेला आहे हा कायदा अधिवेशनामध्ये असं शरद पवार म्हणालेत. म्हणजे मनात नसतानाही विरोध केला नाही असं म्हणायचं आहे का त्यांना? किंवा तुम्हाला असं वाटतंय का विरोधाला विरोध नको म्हणून फक्त एकमताने मंजूर केला का? नाही हे बघा, माणूस कधी एकमताने ठराव पास करतो समोरच्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर. आता सत्ताधाऱ्यांचा फायदा असन म्हणून तिकडून बोलले, यांचा नसन त्याच्यात फायदा. पण यांना माहीत असन की जनतेचा फायदा होत नाही याच्यात, मग हा म्हणाल का हरकत आहे? असं बोललं जातं की आमदारांना बोलू दिलं नाही. समाजभवना म्हणजे समाजात असं रुजवलं जाते की आमदारांना आम्हाला बोलूच दिलं नाही त्या ठिकाणी. तुम्ही तसे पत्र दिले का सगळ्यांनी की सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल अंमलबजावणी करावी, त्याबद्दल आम्हाला मत मांडायचं? तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र तरी दिलेत का तुम्ही? दाखवा आम्हाला सगळे आमदार मराठ्यानं दाखवा. आता येड्यातच काढू नका. बोलू दिलं नाही आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती
नागपूरला, तेव्हा किती आमदार बोललेत, हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून, आणि न बोललेले ते नाही तर कागदावर लिहूनच ठेवलेत. तिथं तर बोलायला जागा होती, तेव्हा तर 50% वर बोललात. आता सगळ्या स्वारीच्याबद्दल बोललात का? दाखव. हे बघा काय असतं, थोडी डोक्यातली हवा कमी केली पाहिजे. थोडी ज्या जनतेनं मोठं केलं त्यांच्याबद्दल आपण काय केलं, थोडी हवा कमी केली पाहिजे डोक्यातली. आमचं कोणीच काही करू शकत नाही, म्हणजे मोठं जे यांनी केलं तो कोणी काही करू शकत नाही. तो कोण लागून गेला रे? तो कोणीच काही करू शकत नाही. ही कोणची भाषा आहे? तो आमदार आहे, मंत्री आहे म्हणून मग कोणीच काही करू शकत नाही. आणि तुला हे कोणी मोठं केली यांच्या पुढं तो कोणीच काही करू शकत नाही. आणि ते यांना शिकायला लागला होतो आम्हाला गोरगरीब मराठ्याला, मग कोणीच काही करू शकत नाही. तो या संघ वेळ पडली ना, तो कुटुंब तो हे पुतणे तेच घेऊन हिंडा लागणार रे तुला डांबरीनी. हा थांब थोडं. पाटील साहेब, पाटील, काल समाज जो आहे तो थोडा संतापलेला आहे. सोशल मीडियावर मराठा नेत्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर आणि किंवा पोस्ट आहे ते व्हायरल होत आहेत. ते नाही मला माहिती, ते समाजाची भावना आहे. काय ते त्यांचा अधिकार आहे. समाजाला काय अधिकार आहे का नाही? त्यांना वाटत असेल, त्यांना वाटत असेल ना की आम्ही यांना मोठं केलंय, आमच्या पोराच्या बाजूने हे उठला नाही, याची गरज काय? मी म्हणतो वय त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय? आपल्याला लग्नाला यावा, ते काय वावरात नागर हाणायला येत नाही, खबर आपल्या नाऊत हाणायला येत नाही ना, 100 रुपयाचा बाजार घेऊन देत नाही. ह्यो कामाचा काय आहे नेमके आपल्या? उलट त्याच्या अंगावर जे पांढरे कडक कपडे आहेत ना, ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे आहेत. हो, नसता तुला ठिगळ्याचेच कपडे घालावे लागले असते. ध्यानात ठेव, हवा आणखी नाही येऊ देऊ नको. माग वळून बघ, थोडा विचार कर. ज्या समाजाने ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतलं ना, त्याला आणखीन गुलाल लागून दिलेलं नाही आणखीन. हा पाटील साहेब, घटनातज्ञ उद्धव बापट एका मुलाखतीमध्ये काल म्हणाले की त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे ते 50%च्या वर जाते, त्यामुळे ते टिकत नाही. आणि आधीचे सुद्धा त्यांनी नियम सांगितले आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करताय, ज्या पद्धतीने ओबीसीमधनं समावेश केला जाऊ शकतो मराठा समाजाचा, ते केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये क्रीमी लेअरची अट घातली जाऊ शकते, जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि बाकीच्यांना ज्यांना गरज नाही त्यांना मिळणार नाही. तुमचं काय मत? सरांचं बरोबर आहे की ते 50%च्या वर जात आहे. आणि आता ती काय प्रक्रिया होणार आहे, कशी होणार आहे, भोसले साहेबाच्या समितीचा अहवाल आला आहे का नाही, त्याचा अभ्यास झाला आहे का नाही, ती दाखल केली का नाही. कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही आहे, त्याच्यात 10-11 प्रयोग आहेत. ते सगळे केलेत. परिस्थिती कशी दाखवली, न्यायालयाला कसं सांगणार, सगळ्या कलमाला धरून ते बाकीच्या त्रुटी भरिल्यात का, नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही. पण जाऊ दे, मला त्या लफड्यात पडायचंच नाही. ते आरक्षणच आम्हाला पाहिजे, नाही तर मी काय सांगत बसू ते लफडं. ते दोघं तिघाला पाहिजे आणि ते 100-150 जण आहे तेवढ्याला पाहिजे. इकडं करोडाला आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. पाटील, आता जाम हा शब्द वापरला होता 2 दिवसापूर्वी. महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी जाम काय असतो हा महाराष्ट्र बोलतो, जाम कसा असतो? आता लोक 12-1 वाजेपर्यंत येतील, तेच ऐकणार आहेत काय असतं इथे. मागच्या वेळी जसे आपण वेगवेगळ्या टप्प्यातले आंदोलन दिलं, आता हे तसे टप्प्या आहेत ना, टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत. हां, टप्प्याशिवाय करीत नाही. पहिल्या टप्प्यात दणका बसतो यांना, पुढच्या टप्प्यात हेच राहून जातात आमचे, पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असतात. पाटील, या ठिकाणी समाज बोललं जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं, फक्त समाजाला दिशा द्यावी. कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य डावावर न लावता समाजाच्या बाजूने उभं राहावं. यासाठी काय? समाजाची भावना बरोबर आहे, परंतु मी तरी कोणासाठी करतो? समाजासाठीच करतोय. जीव डावावर लावतोय तुम्ही म्हणता तसं माझ्या समाजासाठीच लावतोय. मी कुठं स्वस्वार्थासाठी लावतोय? आज सगळं ढकलून दिलं आहे मी. संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंबच ढकलून दिलं आहे बाजूला. मी काय कमी करतो समाजासाठी? उपचार सोडलेत समाजासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणूनच. परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही, न्यायालयाचा सन्मान करायचा आहे. म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आली होती, मुंबईचे पण होते, इथले पण होते, की हे करायचं आहे. सांगितलं मी त्यांना, ठीक आहे, सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून. कारण मी कायद्याचा आदर करतो. चला, धन्यवाद. सरकार जे निवडणूक घेणार नाहीये, मला असं का वाटतं का घेणार नाही सर, मी जस्ट हात आलो. 55-60% राज्यात आम्ही आहेत आणि निवडणूक घेऊन काय करीन काय?
आम्हीच 5-7 कोटी इथं निवडणूक घेऊन करीन काय, ते येणारच नाही आहे. कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे या राज्यात. केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊ म्हणून. मोदी साहेब सुद्धा सांगू शकतात, अमित शहा साहेब सुद्धा सांगू शकतात, मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा आणि मग निवडणुका घ्या, गडबड करू नका. तुम्हाला इकडं चालले तर आकडा गुन्हा हे करते ते प्लसवर लय जोर आहे. इतके आले पाहिजे आभारी ना, इकडं मराठ्याच्या मुंडक्यावर पाय देईन तितकं आले पाहिजे तुला. गप्पात अशा ठोकीत येत, आकड्यावर आकडे जोडीत येत. निवडणुका नाही होणार, तेच घेणार नाहीत. आम्ही कुठं म्हणतो नाही होणार, तेच घेणार नाही. बरं, चला. एक शेवटचा प्रश्न. आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, तुम्ही सातत्यानं आवाहन करताय. आज सुद्धा एकदा मराठा समाजाला आवाहन काय कराल तुम्ही? परीक्षा सुरू होत आहेत, रास्ता रोको वगैरे करू नये. नाही करणारच नाहीत ना. आम्ही एकदा सांगितलं की आमचे माणसं नाही करत मराठा समाज. आम्हाला विद्यार्थ्यांची जाण आहे म्हणून तर आम्ही त्या दिवशी सांगितलं ना, जरी रस्ता रोको केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा. आणि आता तर नाहीच आहे ना, परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच आहे. कारण आमचा मराठा समाज असं नाही आडमुठपणा करायचा म्हणून नाही करत, पण एकदा उतरला की नाही आटत मागं. आता पहिली मनच आहे, मराठी एक होत नाहीत आणि एकदा जर झाले तर ते पुरं युद्ध जिंकूस तर माघारी येत नाहीत. टिळाचं लावून येतात कपाळाला अशी जाती, माघारी नाही फिरत. टिळाचं लावून माघारी येणार, बिगर टिळ्याचं उघडं कपाळ घेऊन मराठी माघारी फिरतच नाहीत. म्हणून तर 6 महिने झाले आंदोलन सुरू आहे. एकदा सुरू केलं की शेवटपर्यंत त्याचा मार्ग निघूस तर माग हटायचं नाही. केलं महिनाभर, 15 दिवस बंद केलं, परत 15 दिवस सुरू केलं, सलग सुरू आहे. अंमलबजावणी तर आणखीन सलग सुरू राहणार आहे. म्हणजे त्याला युद्ध म्हणतात. युद्ध असं होतं का कवा लढायला गेल्यावर घंटाभर लाडा थांबरे मला जशी आता मला पाणी पिऊन उशीक झोपवतो, परत सुरू करू आपण. तू त्या लिंबाखाली झोप, मी या आंब्या झाडाखाली झोपवतो. सुरू मग त्याला 6 महिने लागू, 2 महिने लागू, 15 दिवस लागू, नाही एका घंट्यात मिळू. एक तर ते आऊट, नाही तर आपण आऊट, असं युद्ध होतं पहिलं. तसंच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमिकावा आणि विचार घेऊन आपला बी तो झपका चालू आहे. सुरू करायचंच नाही, केलं ना मग त्या आंदोलनाला 3 दिवस लागू, 4 दिवस लागू, 6 महिने लागू, ते यश आणल्याशिवाय माग हटायचं नाही. मराठ्यांना विजयाचा टिळा घरी लावून जायची सवय, आणि ते मराठी आम्ही आहेत. चलो, धन्यवाद. सगळे लोक येण्या अगोदर कोणी आयोजित केलं प्रेस कॉन्फरन्स? मग निरोप तर द्यायला सगळे म्हणजे मी होतो, सर होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.